तर आझाद मैदानात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त वाढवला गेलाय। जरांगे आज आझाद मैदानात दाखल होत आहेत। 29 ऑगस्टपासून जरांगेंचं आझाद मैदानात उपोषण सुरू होत आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईची वाट धरलेली आहे आणि याच अनुषंगाने मुंबईमध्ये सध्या पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। सध्या मी आझाद मैदानावरती आहे आणि या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र सुरक्षा दलाचे हे सगळे जवान आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सर्व जवानांची या ठिकाणी परेड चालू आहे। मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईत येतील आणि त्याच्यानंतर आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे आणि त्याच्याचमुळे संपूर्ण मुंबई पोलीस यंत्रणा असेल, महाराष्ट्र पोलिसांची यंत्रणा असेल, संपूर्णपणे सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। सध्या खरं तर मुंबईसह राज्यभरामध्ये गणेशोत्सवाची धूम चालू आहे। अशा वेळी मुंबई पोलिसांचा आणि एकूणच संपूर्ण पोलीस दलाचा जो सुरक्षा व्यवस्था असते ती त्या ठिकाणी तैनात असते। मात्र जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे सध्या अतिरिक्त पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो खरं तर मागवण्यात आलेला आहे। मुंबईसह दक्षिण मुंबईचा प्रामुख्याने जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत। या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी म्हणून खरं तर खबरदारी मुंबई पोलिसांकडून घेतली जाणार आहे। कॅमेरामन नितीन खरासह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।